साहित्य संमेलनाच्या म्हणजे मला असं वाटतं की व्हायच्या अगोदर मी मागच्या दिल्लीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये देखील सांगितलं होतं की दिल्लीमध्ये जी मराठी शाळा आहे त्याला देखील अनुदान द्यायचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे। एवढंच नाही, मला असं वाटतं की या साहित्य संमेलनामध्ये JNUमध्ये जो आम्ही निर्णय घेतला त्याच्यावर देखील चर्चा होणं गरजेचं होतं। JNU ही संस्था आणि JNUमध्ये शिकणारे विद्यार्थी एका वेगळ्या विचारसरणीचे असतात अशा पद्धतीचा एक उहापोह केला जातो। पण मी स्वतः JNUला भेट दिली होती आणि ती भेट दिल्यानंतर जी मराठी भाषेची अस्मिता होती, कुसुमाग्रजांच्या नावानं मराठी अध्यासन केंद्र हे JNUमध्ये स्थापन केलं गेलं पाहिजे, ते आम्ही स्थापन करतोय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्ट्रॅटेजीवर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यावर तिथं अध्यासन केंद्र असलं पाहिजे आणि मला अभिमान आहे त्याचे पैसे एकनाथ शिंदे साहेबांनी मागच्या वर्षी तिथं वर्ग केलेले आहेत। त्याचे MSA कोर्स सुरू करणं हा देखील मराठी भाषेचा अभिमान आहे। मला असं वाटतं की ठीक आहे, काही अनावधानानं राहिलं असेल किंवा काही मंडळी विसरली असतील, पण मला जे वाटतं की या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्तानं JNUमधले 3 जे आम्ही निर्णय घेतलेत हे मराठी भाषेच्या निमित्तानं प्रचंड ताकदीचे आहेत। एक म्हणजे कुसुमाग्रजांच्या नावानं मराठी अध्यासन केंद्र सुरू करणं, मागच्या वर्षी जे 10 कोटी रुपये दिलेले आहेत ते अध्यासन केंद्र छत्रपती शिवाजी महाराजांचं सुरू करणं, आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट की छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा, अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा हा JNUमध्ये उभारण्याचा निर्णय जो आम्ही शासन म्हणून घेतला आहे ते मला असं वाटतं की अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवरचे अतिशय महत्त्वाचे निर्णय आहेत। हे साहित्य संमेलन काही पक्षांनी हायजॅक केलेलं आहे का? कारण आम्हाला जी माहिती मिळालेली आहे, दिंडीमध्ये देवेंद्र फडणवीस येण्याची इच्छा होती पण त्यांना निमंत्रण पाठवलं गेलं नाही अशी माहिती मिळते मुख्यमंत्र्यांना। इतकंच नव्हे तर विज्ञान भवनमध्ये पण काही खूप खासदार, महाराष्ट्राचेच खासदार त्यांना आमंत्रण नव्हतं, तेही ॲब्सेंट होते असं समजतं। जागा मिळत नव्हत्या साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या दिवशी ते यशस्वी झालेले असताना काही गोष्टी मला माहीत असून देखील बोलणं हे योग्य नाही, कारण हा साहित्यिकांचा मेळा होता, सारस्वतांचा, मराठी सारस्वतांचा मेळा होता। मी 3 दिवस बघतोय, ऐकतोय, त्याच्यामुळे मला त्याला कुठेही कसलाही स्पर्श करायचा नाही। परंतु एक मात्र निश्चित आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये राजकारण असू नये या मताचा मी आहे, कारण मी मराठी भाषेचा कॅबिनेट मंत्री म्हणून ज्यावेळी पहिल्यांदा काही निधी अखिल भारतीय साहित्य संमेलनाला दिला, त्याच्यानंतर विनंती आली, त्यावेळी कुठेही असं सांगितलं नाही की पुढचे पैसे देत असताना मला व्यासपीठावर घेतलं पाहिजे, माझ्या नेत्याला मान सन्मान दिला पाहिजे। शेवटी हे साहित्य संमेलन आहे, प्रत्येकानं समजून घेतलं पाहिजे आणि जाणीवपूर्वक आपण जसं म्हटलं की ह्याच्यामध्ये काही जर राजकारण येत असेल तर येऊ नये, हीच साहित्यिकांची भूमिका आहे। मोदीजींनी पण संघाबद्दल घटनामध्ये सांगितलं की संघाने कसं घडवलेलं आहे मराठी साहित्य संमेलनाची। नाही, मी ते भाषण ऐकलं, त्याच्यामध्ये ते असं म्हणाले की संघामुळं मला मराठी कसं मिळालं, संघाचा मी अभ्यास केला, संघामध्ये मी वावरलो म्हणून मला मराठीचं महत्त्व कळलं, अशा पद्धतीचं मला असं वाटतं की ते भाषण होतं। त्याच्यामुळे त्यांनी RSS साहित्यामध्ये आणलं नाही किंवा साहित्यिकांमध्ये आणलं नाही, उलट संघामध्ये मराठी भाषेचं महत्त्व किती आहे हे नरेंद्र मोदी साहेबांनी फक्त देशाला नाही तर जगाला दाखवून दिलं। साहित्यिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करावी आणि ते शरद पवार ही मोठी गंमतच आहे। हे कितपत म्हणजे एक प्रकारे साहित्य संमेलनाचा अध्यक्ष तारा भवाळकर यांचं नाव न घेता सत्ताधारी पक्षाचे तुमच्या महायुतीचे नेते अशा प्रकारे टीका करतात। नाही, अतुल भातखळकरांना हे का लिहिलं हे त्यांना विचारावं लागेल, कारण शेवटी मी मगाशी एक वाक्य असं म्हटलं की साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर अनेक गोष्टी मराठी भाषेचा मंत्री म्हणून मला माहिती आहेत, परंतु त्या मी साहित्य संमेलनाच्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणणं योग्य आहे का, तर त्याचं उत्तर नाही असं आहे।